नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय बारामती तालुक्यातील माळेगाव येथे। आज आपण सूरज चव्हाणच्या आवाजातील कलाकार आहे, जो आज तळागाळात पोहोचलेला आहे। आज समाजामध्ये असेल, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल, त्याचा आवाजाचा मिमिक्री कॉल असेल, फ्रँक कॉल असेल का आपण पाहत आहोत। आज संकेत जाधव जे सूरज चव्हाणच्या आवाजामध्ये मिमिक्री करतात, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। त्यांची जीवनशैली, त्यांचे जीवनामध्ये संघर्ष असेल का सर्व आपण त्यांच्याकडे ऐकणार आहोत थोडक्यामध्ये। तुम्ही सुरुवातीला प्रेक्षकांना सूरजच्या आवाजामध्ये तुमचं नाव वगैरे सांगा। नमस्कार, माझं नाव संकेत जाधव, राहणार मालेगाव बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे। आणि आपलं ही असं शॉप आहे, छोटस शॉप आहे, द केल बॅग हाऊस असं नाव आहे शॉपचं। सगळ्यांनी येऊन नक्की विजिट करा आपल्या शॉपला। धन्यवाद। ऐकलंच अशा प्रकारे सूरजच्या आवाजामध्ये संकेतने त्याचे फ्रँक केला किंवा कॉल केला किंवा बोलला। आज तुम्हाला सूरज बद्दल काय सांगायचं? सूरज जीवन प्रवास कसा होता किंवा तुम्ही सूरजला कधी भेटला होता का? आवाजाचे तुमचे टॅलेंट कशामुळे आलं काय? आता सूरजला भेटायचं म्हटलं तर भेटायचो, त्याचं असं जीवन होतं की म्हणजे नाही का, एक कष्टकरू मुलगा होता। ते एक्झॅक्टली एवढं काय माहित नव्हतं, फक्त लोक कशासाठी जायचे तर फॅन फॉलोईंगसाठी किंवा लाईकसाठी लोक त्याच्याकडे पळायचे। पण मी त्याच्याकडे त्या हेतूने कधीच गेलो नाही की मला लाईक भेटावे किंवा माझे फॉलोअर्स वगैरे म्हणजे वाढावे। आणि त्याने ज्यावेळेस टीव्हीत सांगितलं त्यावेळेस सगळ्यांना त्याची खरं तर जीवनशैली कळाली। आणि आमचं भेटायचं म्हणतात तर भेटलो आम्ही, आणि अशीच ओळख होता मी त्याला समोरून भरपूर कॅप्चर केला, म्हणजे एवढा कॅप्चर केला की ते आम्ही सातारलो होतो इथं शूटिंगला। बदली नावाची वेब सिरीज आहे, मी त्याच्यात प्रोडक्शन बॉय म्हणून काम करायचं। प्रोडक्शन असेल, स्पॉट बॉयचं सुद्धा मी काम केलेलं आहे, आणि म्हणजे अगदी भांडी घासण्यापासून ते सगळं केलेलं आहे। आणि ती वेब सिरीज आहे प्लॅनेट मराठीवरती, बदली नावाची वेब सिरीज आहे। छान आहे कथा, शाळेवरती आधारित आहे सगळं। आणि तिथे शूटिंगला असताना सहज मी आणि एक माझा मित्र होता, तर ते एवढंच डायलॉग चालायचं आमच्यात की नाच करून बोली नाच करून बोली। ते एवढं तोंडात बसलं, म्हणजे एवढं आलं आतून ते की नंतर त्याच्या आवाजात कधी रूपांतर झालेलं कळलंच नाही मला, म्हणजे नाही का। त्यावेळेस तुम्ही तिथं वेब सिरीज करत असताना तुम्ही दोघे एकत्र राहतात, तिथे तुम्ही जीवन संघर्ष पाहिलेला आहे। त्यावेळेस नाच गोली करत आले होते, कसं म्हणायचं तुम्ही? नाही, सूरज नव्हता, मी आणि माझा मित्र होतो। आणि सहज म्हणजे असं चालता बोलता काम करता एवढंच, म्हणजे त्यावेळेस थोडासा ट्रेंडिंग विषय होता सूरजचा, तर आम्ही एवढंच असायचं की नाच खून गोली एवढं, तो आणि माझा मित्र दिवसभर त्या हसवण्यासाठी सगळ्यांना तेवढंच फक्त। मग ते नंतर सगळं असं कॅप्चर होत गेलं एकदम आतमध्ये। आणि नंतर भेटलो, कार्यदेवा म्हणून फिल्म आली होती सूरजची, त्यावेळी आम्ही इकडे भेटलो होतो सातारला। प्रमोशनसाठी तो आला होता तिथे, तर फर्स्ट टाइम त्याच्यासोबत त्याचा आवाज काढून फर्स्ट टाइम त्याच्यासोबत व्हिडिओ काढलेली। आणि म्हणजे ती व्हिडिओ नव्हती माझ्याकडे, पहिली होती, मी पोस्ट वगैरे केली होती, पण ते अकाउंट वगैरे माझं प्रॉब्लेम झालं, ते पहिलं अकाउंट गेलं। आणि त्याच्यानंतर आता सहज प्रँक केला, तर ते म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं सगळं होणार आहे किंवा काय हे असं, आणि जस्ट मजामध्ये केला, आणि ते एवढं तुफान व्हायरल झाले की आज करोडो लोक बघतात ते त्याला। कशा प्रकारे तुम्ही त्यावेळेस बोलायचं की मित्राबरोबर सूरजच्या आवाजामध्ये? त्यावेळेस फक्त एकच डायलॉग असायचा की नाच कोण गोली टपाटप आई मुली माता पप्पा पालू होती मम्मी गणपती, म्हणजे तो फर्स्ट टाइम म्हटलेला तसा। आता तो बोलतो की महादेव माझे पप्पा आहेत, आणि काय बोलतो त्याला की मरे आई माझी आई आहे। तर त्यावेळेस तो उलट म्हणायचा की नाच कोण गोली टपाटप आई मुली माता पप्पा पालू होती मम्मी गणपती, म्हणजे गणपती बाप्पांना तो मम्मी बोलायचा। म्हणजे ते तसं तोंडात बसलेलं आहे, आणि तसंच हळूहळू ते येत गेलं सगळं आतून। आणि भले ती म्हणजे एक 3 वर्ष झाली त्याची, त्यावेळेस मी त्याच्या आवाज तर लोकांनी मला सूरज करायला, पण मला ते करायचंच नव्हतं मुळात। एक महत्वाची गोष्ट सांगतो की मला माझं स्वतःचा अस्तित्व निर्माण करायचं, की आता फक्त झालेलं हे सगळं
काय बोलतात मज्जेने विषय झालेला, तर तो एवढ्या लोकांपर्यंत पोहोचेल किंवा एवढी लोक प्रेम करतील असं कधीच वाटलं नव्हतं. आज तुम्ही सूरजचा आवाज काढून लाखो लोक प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य केलेलं आहे. काय लोकांना वाटतं की हा सूरज चव्हाणचाच फोन आलेला आहे, प्रँक कॉल आलेला आहे. पण तुम्हाला एक तुमच्या आयुष्याबद्दल, तुम्हाला जीवनशैलीबद्दल काय संधी द्यायचं समाजाला किंवा तरुणाला, तर तुमचं बॅकग्राऊंड काय, तुमचं बाबा जीवनशैली थोडक्यात समाजाला तर कळू द्या की तुम्ही कलाकार कसे आहात, कसा बनला कलाकार, किंवा कलाकार असताना तुमच्या अडचणी असतील किंवा काही तुमचे थोडे जीवनपट सांगा. म्हणजे आता झालं असं की चांडा फर्स्ट टाइम, सगळ्यात फर्स्ट टाइम नुसती चांडा चौकडे वेब सिरीज होती, बघायला जायचो. म्हणजे असंच ओळख बघायला जायचं. मला त्यात फर्स्ट टाइम सगळ्यात पहिल्यांदा पासिंगचा रोल घेतला. तर गाडीवरून यायचं आणि निघून जायचंय, काहीच नाही, थांबायचं नाही, काही नाही, डायरेक्ट पासिंग होऊन जायचं. त्यावेळेस मला एवढा आनंद झाला होता की फर्स्ट टाइम कुठेतरी काहीतरी केलं. त्यांनी फक्त मला पहिल्यापासून येतच गोष्ट माहिती होती की ऍक्टिंग करताना कॅमेराकडे बघायचं. त्याच्यानंतर आमचं माळेगावातले आम्ही पण काम केलेलं, रोहित नगरे आपण किरण गाजरे सर. फर्स्ट टाइम आम्ही सुंदरीत त्यावेळेस मी प्रोडक्शनच करायचो. त्यानंतर जसे जसे चांगले कलाकार यायचे तसं तसं मी त्यांच्याकडे बघून असं शिकत गेलो. फक्त अनुभव घेतला की कसे करतात. भले मी त्यांची कॉपी करून द्या, पण ते कॅप्चर करून घ्यायचं की करतात ते कसं. नंतर हळूहळू ते सातारचे काय काय कलाकार होते ते सगळं सातारची भाषाच माझ्या आतून यायला लागली की कसं बोलतात ते, कसं करतात ते, कसं एखाद्याला खिदावतात ते किंवा काय. तर ते सगळं असं करत असताना आनंद व्हायचा. त्याच्यानंतर सेकंड पार्ट केला सुंदरीचा. त्याच्यानंतर मला वाटतं हे केलं शेवटचं पान म्हणून वेब सिरीज आहे. आणि त्यानंतर बदलीलाच गेलो. बदलीनंतर पुण्यात गेलो, नाटक केलं. नाटकातून म्हणजे राक्षस नावाचं नाटक केलं आम्ही. मला त्याची संधी भेटली. खरं तर ज्यांनी संधी दिली ज्या सरांनी, श्रीकांत बिडे त्या सरांचं नाव आहे. आणि खूप लोक होते सपोर्टला. तर नाटक काय असतं हेच माहीत नव्हतं, फक्त नाटक असतं. रिअल एक गोष्ट कळाली की जो माझी इथे होता ना वेब सिरीज केल्याचा, तर तो तिथे गेल्यावरती आपली शून्य किंमत असं तिथे एक जाणवूनच आले की बाई आपण काहीच नाही यांच्यासोबत. आणि ते सगळे हळूहळू शिकत गेलो. त्यानंतर फिजिकल थिएटर वगैरे गेलं. मला तिथं खरं तर पुण्यात असं शिकवणारा बारामतीतला इब्राहिम दामोदर, तो सगळं शिकवायचा की असं नसतं तर असं असतं, लोकांची पुस्तकं वाच किंवा डायलॉग डिलिव्हरी करताना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टी कुठून जाणून घेतल्या पाहिजे, हे सगळं तो सांगायचा. मला आठवतंय रात्री तो 12 वाजेपर्यंत जागवायचा. मला तर खरं वैताग यायचा ऐकून ते लेक्चर. नंतर हळूहळू सवय झाली, शिकायला लागलो काय बऱ्याच गोष्टी. तोही समजून सांगायचा. सकाळी 7ला म्हणजे 7लाच उठवायचा तिथून पळायला, आवाजाचा रियाज असतो, बाकीच्या हॉटेल गोष्टी. तर ते सगळं आम्ही करायचो पुण्यात असताना. मला वाटतं 6 महिने काढले असतील पुण्यात. तर छान अनुभव होता. आणि फिजिकल थिएटर करत असताना शेवटी कसं असतं, मित्र कंपनी राहतोय तर थोडे वादविवाद होत असतात. त्यातून माझा आणि एका मित्राचं थोडंसं वाजलं होतं. तर मी एका दुसऱ्या मित्राच्या फ्लॅटवरती राहायला गेलो. ते आठवते की रोज 6 किलोमीटर चालत येऊन जाऊन करायचं. एक फिजिकल थिएटर करत होतो. मुवमेंट काय फक्त डायलॉग न बोलता एक हे मुवमेंट करून लोकांना दाखवणे की काय चाललंय. तर ते करत असताना मला आठवते की 2 महिने कंटिन्यू मी येऊन जाऊन केले 6 किलोमीटर चालत. 6 किलोमीटर तुम्ही दररोजचे अपडाऊन करायचं चालत. कारण की शिकायची इच्छा होती आणि पैसे नसायचे खिशात. आणि घरची परिस्थिती पण थोडीशी डाऊन असल्यामुळे कसं आहे की प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी चमकायचं असेल तर तेवढं करणं गरजेचं आहे. आता तुमच्या घरी कोण कोण असतं तुमच्या घरचं? माझ्या घरी आता आई वडील, माझ्या आत्या आणि माझा छोटा भाऊ. तुम्हाला आता ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जर चान्स मिळाला, वेब सिरीज असेल किंवा एखादी मालिका असेल, त्यामध्ये तुम्ही त्याचं संधी सोनं कराल का? 100% नक्कीच. म्हणजे का नाही करू शकत, कारण की एवढ्या दिवस स्ट्रगल करतोय. आता 4 वर्ष झाले स्ट्रगल करतोय खरं म्हणायला गेलं तर. आणि काय बोलतात त्याला, नाटक केलं, त्यानंतर बैलगाडा वेब सिरीज एक केली. त्यावेळेस पण लोकांनी डोक्यावरती उचलून घेतलं. आणि म्हणजे असं वाटतं की आता त्यातून परत हे सगळं उभं केलं बिझनेसचं.
उभं केलं तर आज कुठेतरी वाटतंय की सगळे कलाकार पुढे चाललेत आणि ते अडकून राहिले. तर ती खंत म्हणजे तेच जीव आतून कुठेतरी खातोय मला की तू कर काहीतरी, म्हणजे ती करण्याची जी उमेद आहे माझी, म्हणजे म्हणतात ना की काय जिद्द, तर ती मला थांबूच देत नाही की तू कर, मला बाकीचं काय माहित नाही. मग मी त्या गोष्टीसाठी म्हणजे ज्यावेळेस मला सिरियल भेटेल किंवा एखादी फिल्म भेटेल तर त्या गोष्टीसाठी नक्कीच संधीचं सोनं करून दाखवून. तुम्हाला जर आता या मालिका असेल किंवा वेब सिरीज असतील किंवा एखादा पिक्चर असेल यामध्ये तुम्हाला जर चित्रपटामध्ये संधी मिळाली तर संधी तुम्ही सोनं करणारच. पण तुमचा हा व्यवसाय समजता, तुम्ही हा व्यवसाय करण्यात मात्र तुमचा हेतू काय किंवा समाजातील तुम्ही तरुण पिढीला काय संदेश द्या? हा म्हणजे बघा आता कसं असतं की मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो व्यवसायात, आणि ते खरं तर समजून घेतलं पाहिजे लोकांनी की काय केलं पाहिजे. आपल्या लोकांचं असं झालंय की चल पाहिजे 12,000 पगार भेटतो नाही तर त्यामध्ये माझं सगळं बाकी, पण पुढे जाऊन काय होणार आहे किंवा काय किती बदल घडणार आहे आयुष्यात पुढे जाऊन, त्या गोष्टीचा विचार नाही करत. मला आता 12,000 भेटतात त्याच्यात खुश आहे. नाही ना, काय होते 12,000 मला सांगा. आज तुम्ही किराणा वगैरे सगळं ते भरायला गेले जवळपास 7,000 ते 8,000चा किराणाच होतोय. बाकीचं ऑर्डर आलं भाजी मंडई असेल किंवा काय, तर त्या रोजच्या गोष्टी तुम्ही एक बघायला गेले तर नाही म्हटलं तर 200-300 रुपये रोजचे कुठे नाही गेले. पेट्रोलचा खर्च आहे, जाण्या येण्याचा खर्च आहे. तर मला बाकीच्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही शिका, कुठल्याही क्षेत्रात उतरा, पण शिका, पहिला अनुभव घ्या, नंतर शिकत हळूहळू छोट्यातून मोठं तयार करा. आता मला खरं तर हे सगळं करण्यामागचं म्हणजे असं तुम्ही बोलाल ना तर मला सगळ्यात मोठा सपोर्ट माझ्या भावाचा आहे. तो माझा छोटा भाऊ, मी त्याला गुरु मानतो आजकाल, कारण माझ्यापेक्षा जास्त अनुभव त्याला आहे. तो जसा नववीत मला वाटतं 9वीतच असेल तेव्हापासून तो स्ट्रगल करतो, तेव्हापासून तो दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातो. आज तो म्हणजे पोलीस भरतीसाठी ट्राय करतोय, तर नक्कीच कष्टाचं फळ कुठे ना कुठेतरी भेटणार आहे एवढं मला माहिती आहे. तर म्हणजे त्याचा संघर्ष बघून मी खरं तर शिकलोय की काय असतं किंवा काय केलं पाहिजे आयुष्यात, आणि त्याने भरपूर सांगितलंय की तू कर, मी तुझी कधी साथ सोडणार नाही, मी तुझ्या पाठीमागे कायम उभा आहे, म्हणजे तुला कधी काही अडचण येऊ दे, मी कायम तुझ्या पाठीशी उभा आहे. फक्त शिक, प्रत्येक गोष्टीचा अनुभव घे आणि त्यातूनच पुढे जातो माणूस करत. म्हणजे एका छोट्या भावाला गुरु मानून छोट्या भावाकडून आधारस्तंभ म्हणतो आपण एखाद्याचे, तसं आधार घेऊन हा व्यवसाय असेल किंवा कला असेल ही सादर करतोय संकेत. समाजाला किंवा यंग पिढीला सांगणं एकच आहे की संकेतचं किंवा व्यवसाय करा, व्यवसायामधनं तुम्ही स्वतःचे स्वप्न साकारू शकता, स्वतःचा एक ओळख निर्माण करू शकता. अशा प्रकारे हा संकेत तुझा हा व्यवसायामधनं तुझं बाबा लोकांना किंवा तुझ्या मित्रपरिवाराला काय बाबा सांगणे की बाबा की ऍक्च्युली हा व्यवसाय आहे, त्या व्यवसायात तुमचं कुठले प्रोडक्ट आहेत किंवा तुम्ही काय करताय सांगा का? आता तसं बघायला गेलं तर मी पहिलं फक्त याच करायचं, म्हणजे जे वडापावचं खाकी बॅग असतात मोठेवाले, आता जो की ट्रेंड म्हणण्यापेक्षा एक पहिल्यापासूनच चालू आहे खरं तर, पण तो लोकांना माहित नव्हता. आता प्लॅस्टिक वगैरे सगळं बंद झाले, तर ते प्लॅस्टिक सोडून मी पहिलं ते करायचो, आणि प्लस मेडिकलचे छोटेवाले पाऊल. तर ते म्हणजे करता असं एक डोक्यात आलं की चला मशीन वगैरे घेऊया, मॅन्युफॅक्चरिंग करूया. पण त्या गोष्टीचा विचार करायला गेलं तर त्याला खूप खर्च आहे. म्हणजे असं कोटेशन वगैरे काढलं, परत विचार केला की बाई आपण आज भरपूर पैसे घालवणार आहे मॅन्युफॅक्चरिंगसाठी, पण ते उद्या चालणार का नाही ते माहित नाही आपल्याला, पण करण्याची जिद्द आहे की मोठं काहीतरी करणार आहे. पण परत डोक्यात विचार आला की थांबा, लगेच म्हणजे एकदम मोठा हात घालण्यात म्हणजे गरम खाल्लं की पोहोचत असं म्हटलं तरी काय हरकत नाही. मग तो तसा विषय झाला. परत मी ब्रदरला सुचवलं की आपण शॉप चालू करूया होलसेल. भले मला रोजचे काय बोलतात की त्याला 200 रुपये मला काही काय वाटत चढउतार कायम त्याच्यात असतात. आज आपल्या दुकानात नाही म्हटलं पत्रवळ्यात रोहन आहेत, बाकीच्या चहाचे ग्लास आहेत, पाणी ग्लास आहेत, हॉटेल लाईनसाठी लागणारे सिल्वर बॅग असतील किंवा बाकीचे अदर म्हणजे कंटेनर बिर्याणीसाठी लागणारे, प्लस टिश्यू पेपर आहे, डस्टबिन बॅग आहे, चिकट टेप, म्हणजे भरपूर अशा काही गोष्टी आहेत की जे आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे. आता तुम्ही बिग बॉस पाहता दररोज, बिग बॉस मध्ये तुम्हाला कोणाचे आवडते पात्र किंवा कोण तुम्ही त्याला सपोर्ट करू शकता?
तर त्यातलं तुम्हाला काय सांगायचं त्यातलं कशा प्रकारे बाबा कलाकार घडलाय किंवा कलाकाराच्या तुम्हाला कधी कळलं आहे किंवा कळलं ते सांगा. सूरजच हे असं नाही की तो माझा मित्र आहे म्हणून काय बोलतात ना की एवढं म्हणजे भयंकर संघर्ष त्यावेळेस आहे त्यावेळेस ना माझ्याच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यातून पाणी आलं होतं त्यावेळेस आणि नक्कीच त्याच्याबद्दल हळूहळू म्हणजे व्यक्त नाही म्हणतात हळूहळू होते मला की आज कुठेतरी गरिबीतून खूप पुढे चाललाय तो आणि त्या लोकांच्यात राहतोय ना तर 100% त्याला समजणार आहे की आयुष्यात पुढे जाऊन काय करायचं जे की ह्या अगोदर त्याला सगळं समजत नव्हतं. तर आज छान वाटतंय कुठेतरी तोही पुढे जातोय आणि त्याच्यामुळे मी आज कुठेतरी पुढे चाललोय. तर असं काय होतं हे सगळं मध्यमतीतून झालेलं आहे खरं तर पण ते वाटलं नव्हतं की लोक एवढे डोक्यावरती घेतील किंवा काय. तर ते तुम्हाला दुसरा कोणाचा आवाज काढता येतो? दुसरा एक नॉर्मली फक्त एकच डायलॉग माहिती आहे मोटूचा. मोटू पतलू जे कार्टून आहे ॲनिमेशन तर ते मोटूचं फक्त एवढंच येते की समोसा पतलू तुम्ही तो सोचो काली पेट मेरा दिमाग की बत्ती नहीं जलती बस. म्हणजे हे सगळं असंच म्हणजे खरं तर ज्यावेळेस माणूस काहीतरी बोलत असतो किंवा कोणतरी आवाज काढण्याचा प्रयत्न करत असतो तर ते माझ्या डोक्यात अचानक येतं की हा भाई याचं करू शकतो ते करता 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 एकदम येऊन जातं ना तर ते भारी वाटतं सगळं. प्रेक्षकांना ते आवाज ऐकायचा आहे सूरजचा की आई मरी माता तुझं नाव घेतलं काळीच फाटलं ते डायलॉग एक बरोबर दे. डायलॉग कोणता येतो मला आठवते पहिलं कारण त्याचे भयंकर डायलॉग असतात सुचत नाहीत पटकन. आई बोली माता गालीच फाटलं काय हृदय तुटलं गालीच फाटलं आई बोली माता तुझं नाव घेतलं ना लयच बोलू वाटलं ओम नमः शिवाय. तुम्हाला सूरज चव्हाण बद्दल कधी तुम्ही त्याच्या घरी गेलात किंवा त्याला भेटलात त्याबद्दल सूरज बद्दल काय म्हणजे एक सूरजचा गरीब घरात विद्या असेल कलाकार त्याबद्दल तुम्ही काय सांगता? घर पण बघितलं होतं की पहिल्या लोकांनी त्याला लुटून खाल्लंय काय बोलतात त्याला 20,000 असायचे तर ते 1000 रुपये त्याच्या हातात टेकवायचे किंवा घर बांधून दिलं म्हणजे 1000 हातात टेकवायचे आणि 19,000 बाकीचे सगळेजण खायचे. ते खरं तर लोकांनी त्याच्यासोबत असं नव्हतं करायला पाहिजे असं मला वाटतं आणि कर्म आहे 100% फिरतं 100% भोगावंच लागतं. आय नो आज ते ज्या लोकांनी त्याला फसवले ते कुठेतरी भोगत असतील आणि सूरज आज पुढे चाललाय त्यांना सगळ्यांना ठोकर मारून किंवा त्याचं जे टॅलेंट आहे त्या गोष्टीमुळे पुढे चाललाय तो. तर ते भारी वाटतंय कुठेतरी की पुढे जातोय. आणि लोक जेव्हा त्यांना येडं समजायचे याला यो काय बी आवाज काढतोय बोलतोय पण आज तेच लोक त्याच्यामुळे बिग बॉस बघतात असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं? एक गोष्ट सांगतो मी सूरज चव्हाणकडून एक गोष्ट त्यावेळेस सगळं जग आपल्याला येडं म्हणत असतं त्यावेळेस समजून पाहिजे की आपण बिग बॉस बघण्याचं कारणच आहे आज जी युवक पिढी असते मुलं म्हणतात की आम्ही सूरज चव्हाण बघतोय कसं काय मग काय सूरज चव्हाण आता मी तुम्हाला सांगतो तो आतमध्ये सूरज चव्हाण बिग बॉस करतोय. मी त्या दिवशी सर गेलतो भवानीनगरला मला वाटतं आपल्या इंदापूरच्या अलीकडे तर त्यावेळेस कॉलेजला मुले चालली होती सर बघितली माझ्याकडे असं बघत 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 असं आले माझ्याकडे एकदा आवाज काढून दाखवतो. त्या 2-3 पोरांच्यामुळे नाही म्हटले तरी 20-25 पोरांचा बळका जमला माझा. अक्षरशः रस्ता स्टॉप केलता त्यांनी तिथं भावांना म्हणलं साईडला या 2 मिनिटं रस्ता स्टॉप नका करू म्हणलं नाहीतर अवघड होईल. त्या खरंच वाटतंय की म्हणजे काय म्हणतात त्याला आज तुम्ही जर बघायला गेला ना तर म्हाताऱ्या माणसांपासून ते तरुण माणसांपर्यंत छोट्या छोट्या मुलांपर्यंत लय पण लांबची गोष्ट नाही. त्या दिवशी मला का मुंबईवरून फोन आलता छोटी मुलगी होती 4थी तिने मला कॉल केला आणि मला बोलले की दादा आवाज काढून द्या. म्हणजे तिथूनच कळतंय की सूरजने काय कमवले आणि
कुठे चाललाय तो आणि काय बोलतात त्याला की प्रेम किती लोकांचं त्यावरती. सूरजचं प्रेम किती, सूरजने काय कमवलंय त्या आधी लोक त्याला वेळ समजायची, पण आता त्याचे फॅन फॉलोअर आहेत. आता भरपूर लोक त्याच्या मुळेच बिग बॉस बघतात. हा बरोबर आहे. Yes, yes, yes. 100%. आणि म्हणजे खरं सांगेल की लोक एवढं सपोर्ट करतात आहे ना, तर भारी वाटते की आज गरीब घरातला मुलगा आहे आणि कुठेतरी पुढे चाललाय. जाऊ दे, मी तर म्हणतो अजून त्याची प्रगती होते. कारण मी आतापर्यंत स्ट्रगल करतोय ना, तर मी कधीच लोकांचं वाईट बघितलं नाही. मला म्हणजे मी आतापर्यंत जो पुढे चाललाय ना, मी कधीच त्याला पाठीमागे खेळायचं एवढं तर मला माहिती, म्हणून आज हा दिवस मला कुठेतरी दिसतो. आता त्या बिग बॉस मध्ये तुम्ही कोणाकोणाचे बाबा कॉन्टॅक्ट मध्ये आहात किंवा त्यांच्याविषयी तुम्ही चांगलं जाणतात, खेळत असेल किंवा आता तुमच्या बिग झालं त्याबद्दल तुम्ही काय सांगू? कोण विजेता होईल बिग बॉस? तर 100% सूरज आहे. म्हणजे असं प्रॉपर सांगू शकत नाही, फक्त एक अंदाज आहे लोकांचा की, कारण तुम्ही वोटिंग जर बघताल का, तर सूरज चव्हाणचं 50%च्या पुढे वोटिंग चालतं, बाकीच्यांचं 20%, 30%, 1%. सूरज चव्हाण ट्रॉफी आणतात का बिग बॉस विनर होतात का? 100%. माझा कॉन्फिडन्स सांगतोय. बाकीच्या लोकांचा पण कॉन्फिडन्स असं आहे की सूरज चव्हाणच विनर आहे बिग बॉसच्या घरात. काय बोलतात त्याला, आता मी नसतो कुणाला बेत, कालन मी पेतोच टी पोतोची, कालन मीच आहे बिग बॉसच्या गालातला टॉपचा किंग, गोल पाचची घेऊन इसको आलकी जेलकी बुकटी टीम. आज मंडळ असेल, गणेश उत्सव चालू आहे, त्या गणेश उत्सवामध्ये सगळीकडं बाई, परत SQRQ जडक्यू, गोलीगत धोका अशी गाण्यांचं सगळीकडे ट्रेड चालू आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बाकी तुम्ही त्याचा डायलॉग आहे वाकडे तिकडे बाबळीचा हिरोरा पाला, ते एक तुम्ही सांगा कसे काय? वाकले तिकले बाबलीच इलवा इलवा पाला, तुला चव्हाण बिग बॉसच्या गालात झुके का नाही आला, वोल पाचची घेऊन इसको आलकी जेलकी बुकटी टीम. तुमची ही मेमिक्री ही आज तळागाळापर्यंत पोहोचलेली, तर ह्या तुम्हाला कसं काय आनंद कसं काय होते? तुम्हाला बाबा जे आता फॅन फॉलोअर असतील त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे आनंद म्हणजे आता बघा, तुम्हाला सांगतो एक 7,000 फॉलोअर्स होते माझ्या इंस्टाग्रामला. असं म्हणू शकतो की सूरजचं पुण्य मला कुठेतरी लाभले आज, म्हणून ते मला असं येतंय किंवा मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला की लोकांनी पहिलं काय केलं की हे केलं, काय म्हणतात त्याला की सपोर्ट करा, सूरज गरीब घरातला मुलगा आहे, हे आणि ते तेवढं सगळं करून लोक नंतर कुठेतरी शांत पडली. नंतर मला वाटलं की बाई येतंय तर मग चला प्रँक करायचाच मुलगा. मी ठरवलं, त्या दिवशी मी ठरवलंच होतं की प्रँक करायचाच आहे म्हणून. आणि ते नंतर बघितलं, सोडली व्हिडिओ मी पोस्ट केली, 1 मिलियन व्ह्यूज होत्या. ते एवढं भयंकर व्हायरल झाले ते. नंतर एका पेजवाल्याने सोडली होती, मला वाटतं काहीतरी 24 तास पण झाले नव्हते, त्यावेळेस 8 मिलियन व्ह्यूज होते. हा क्रॉस 8 मिलियन व्ह्यूज क्रॉस 24 तासाच्या आत. म्हणजे ते एवढं लोकांनी त्याला डोक्यावरती उचलून घेतलं ना, हे म्हणजे वाटलं नव्हतं की होणार आहे असं काय एवढं सगळं. तुम्ही गणेश उत्सव चालू आहे त्याबद्दल समाजाला किंवा आपल्या यंग पिढीला, तरुणांना काय संदेश देऊ? तरुणांना संदेश देण्यापेक्षा बाप्पाकडे जे मागणं मागे, आता जे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतात किंवा बाकीच्या क्षेत्रात काम करण्यासाठी धडपड चालू आहे त्यांची, किंवा हे जे म्हणजे त्यांना फक्त यश दे. हे असं नाही की प्रत्येक जण धडपड करतो, किंवा पोलीस भरतीसाठी असेल, MPSC साठी असेल, की एक मार्क किंवा अर्ध्या मार्कावरून गेलेला माणूस मी असा डोळ्यासमोर पाहिलाय की त्याच्या मनात काय चाललेलं असू शकतं, किंवा त्याचं मन काय खात असेल स्वतःला की बाई मी आतापर्यंत एवढी प्रॅक्टिस केली आणि माझं ते सक्सेस झालं नाही, किंवा अर्ध्या मार्कावरून जर माणूस जाते तर ते भयंकर आहे. पण ते बाप्पाकडे एकच मागणं मागेल की तू या सगळ्यांना लढण्यासाठी ताकद दे. ताकद तर देतोय आणि म्हणजे सगळ्यांची श्रद्धा असतेच देवावरती, सगळ्यांची श्रद्धा आहे. प्रत्येक जण आपापल्या वाटेने पुढे चाललेला असतो, प्रत्येक जण वेगळा संघर्ष करत असतो, प्रत्येकाच्या डोक्यात वेगळा विचार असतो की मला हे नाही तर हे करायचंय. तर एवढंच मागणं मागेल की त्यांना कुठेतरी सक्सेस भेटू दे आणि ते पुढे जाऊ दे. म्हणजे खरंच मनातून वाटतं की सगळेजण पुढे जाऊ दे आणि मी त्यांच्या पाठीमागे चालू दे, किंवा मी पुढे जाऊ दे आणि सगळ्यांना घेऊन पुढे चालू दे.
आणि जे आत्ता जे बलात्कार वगैरे होतात तर एकच पप्पाकडे मागणं मागेल की त्या आया बहिणींना सुखात ठेव आणि जे नराधम आहेत त्यांना लवकरात लवकर शिक्षा भेटू दे, फाशीची तरी भेटू दे, नाहीतर डायरेक्ट चौकात उभा तरी जाऊ दे. तेव्हा कुठेतरी त्यांच्या आत्म्याला शांती भेटेल किंवा काहीतरी असं तेवढं थांबलं पाहिजे. थांबलं पाहिजे. मृत्यूवाले आहेत ते थांबले पाहिजे. नाही, खरंच थांबलं पाहिजे. की काय होतंय की तुम्ही जर विचारच करत नसताल की 15-16 वर्षाच्या खालच्या मुलींवर तुम्ही लैंगिक अत्याचार करताय, तर ते त्यांना एक वाटलं पाहिजे की आपल्या घरी आया ते कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि सरकारला पण हात जोडून विनंती की याचा हे करा पटकन, म्हणजे शिक्षा वगैरे द्या त्या लोकांना. खरंच अशी मनापासून इच्छा वाटते मला. धन्यवाद. आपण पाहिले सविस्तर या ठिकाणी सूरज चव्हाणची मिमिक्री करणारा संकेत जाधव हा अतिशय हाल अपष्ट गरीब घराण्यातलं कलाकार आहे. या कलाकाराच्या आपण भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण त्यांचा एक प्रँक कॉल ऐकणार आहोत.